नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे जो आहे ना PSI 1988ला जो आहे ना एक प्रश्न आला होता आणि प्रश्न कशावर होता, एक वाक्य दिलेलं होतं, त्याचे 4 भाग होते आणि त्याचे जे आहे ना आपल्याला चूक शोधायची होती, कुठल्या भागामध्ये चूक आहे। ठीक आहे, आता बघा पहिलं वाक्य काय होतं, करी अँड समोसा आर द करी अँड समोसा आर, हा इथपर्यंत ए भाग आहे। त्याच्यानंतर द फेवरेट जे आहे ना हा बी भाग आहे। त्याच्यानंतर फूड ऑफ पंजाबीज, म्हणजे द फेवरेट फूड ऑफ पंजाबीज हा सी भाग आणि डी मध्ये काय नो एरर आहे। ठीक आहे, आता पहिल्यांदा समजून घ्या वाक्याचा सब्जेक्ट काय। आता वाक्याचा सब्जेक्ट काय, करी अँड समोसा। आता भरपूर मुलं काय करतील माहित आहे काय की करी आणि समोसा जो आहे ना हे अँड कनेक्टेड आहे म्हणून आर हेल्पिंग वर्ब आहे। म्हणजे जेव्हा दोन वेगवेगळे नाउन अँड कनेक्टेड असतात तेव्हा क्रियापद हे नेहमी अनेक वचन होते। पण या इथे एक समजून घ्या, हे जे करी आणि समोसा जे आहे ना याला नाउन फ्रेज म्हणतात। नाउन फ्रेज म्हणजे काय असते की ते दोघं मिळून एकच नाउन कन्सिडर केले जाते, म्हणजे क्रियापद हे एक वचनी येते। आता हे कन्सेप्ट नसेल समजली तर आणखी एक सांगतो, जसं की हजबंड अँड वाईफ असेल, हजबंड अँड वाईफ। आता बघा हे दोघं अँड कनेक्टेड आहे, अँड वाईफ इज द ब्युटिफुल कपल, इज द ब्युटिफुल कपल। आता या कन्सेप्ट मध्ये बघा ब्युटिफुल कपल, आता याच्यात काय माहित आहे का, हजबंड आला तर वाईफ येईल, वाईफ आला तर हजबंड येईल। म्हणजे काय की हे जे आहेत ना हे नाउन फ्रेज असते, हे दोन्ही नाव जे आहे ना सोबत येतात म्हणून ते एक वचनी असते, म्हणून इथं काय घेतलेलं आहे, इज हे हेल्पिंग वर्ब घेतलेला आहे। मग जर का करी अँड समोसा म्हणजे समोसा असेल तर त्या याचा जे आहे ना तिखट रसा असेल, आणि तिखट रसा असेल तर समोसा म्हणजे समोशाला जे आहे ना या तिखट रशात बुडवून खातात म्हणून हे नाउन फ्रेज आहे। मग इथं जे आर आलेला आहे ना तर इथं आर ने येणार तर इज येईल, कारण की नाउन फ्रेज हे सिंग्युलर कन्सिडर्ड होते। म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये एरर आहे, बाकी द फेवरेट याच्यामध्ये एरर नाही, फूड ऑफ पंजाबीज इथपर्यंत पण एरर नाही, नो एरर तर नाही, कारण की ए पार्ट मध्ये एरर आहे। म्हणून आपलं जे आन्सर असेल ना तर हे पहिलं पार्ट असेल, जे की 1 नंबर जे असेल ना हे आपला आन्सर असेल। बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी हा चिल्लर विषय, स्कोरिंग वाला विषय, याच्यामध्ये आउट ऑफ स्कोर घेता येते। तुम्ही कशा प्रकारे आन्सर करता हे डिपेंड तुमच्यावर, बेसिक पक्का असलं ना नक्कीच आन्सर देता येतात। जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन प्रेस करून जे आहे नोटिफिकेशन मिळतील तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मित्रांमध्ये पण शेअर करून त्यांना पण सांगा। सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।